बरोबर राहिलेलो आहे। मी अध्यात्म सर्व जाती धर्मांना मानणार आहे। माझी जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठलाही एका जाती धर्माला पंथाला असा न मानणारा असावा। त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली, पण मी काही कारणास्तव ती टाळली। पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत, त्यामुळे काहीच हरकत नाही। त्यामुळे मी लवकरच येत्या 4 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल। तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलनं तडीच नेता येतील। आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधव तुम्ही आहात, तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते 11% मिळतं, बरोबर आहे? 11 पेक्षा तर जास्त नाही। आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत, जे त्यांना शेत पण नाही, शेतात कामाला जातात, आपल्या घरी धुणं भांडी करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन, आणि मग फायनान्सवाले त्याच्यावर दंड बसवत बसवत ते 30% नेतात। असं त्या काळात भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण 1.5 लाख कोटी होते। तो आकडा आता मी काढला तर तो 4.5 लाख कोटीच्या वरती गेलेला आहे। तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील। आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसं होतंय तसं त्या आंदोलनाला देशभराचं आंदोलन आहे, कारण तो केंद्रात काय